प्लेन अँड लाईन. प्लेन अँड लाईन्सवरचा शॉर्टकट ट्रिक्स आपल्याला बघायचा आहे. आता प्लेन अँड लाईनचे शॉर्टकट ट्रिक्स थोडे आहे जे जेई मध्ये येतात. ते म्हणजे कोणते की तुम्हाला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे किंवा कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे प्लेनवरचे. नाहीतर एक लाईन दिलेली असेल, लाईनचं इक्वेशन वरनं तुम्हाला प्लेनचं इक्वेशन काढावं लागेल, अशी प्रायोरिटी आहे. आता इक्वेशन कशी काढायचे, कोऑर्डिनेट कशी काढायचे ते आपण इकडे बघणार आहे. ओके, सो फर्स्ट थिंग एक स्टँडर्ड फॉर्म्युला महत्वाचा आहे. सो इक्वेशन ऑफ प्लेन, बघा वेगवेगळे प्लेनचे इक्वेशन म्हणजे एक वेगवेगळ्या टाईपचे इक्वेशन मी देऊन देईल, त्या टाईपच्या इक्वेशननेच आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. कळलं का? पण त्या टाईपला कोणत्या प्रकारे ऍडजस्ट करायचं आहे, त्या क्वेश्चन मध्ये काय महत्वाचं दिलेलं आहे ते पण महत्वाचं आहे. म्हणजे आता कधी कधी देऊन देतील पॅराबोला, कधी कधी देऊन देतील प्लेन, म्हणजे कधी कधी वेगवेगळ्या गोष्टी देऊन देतील, इंटरसेप्ट पॉइंट देऊन देतील. अशा गोष्टी देताना प्रत्येकाचा फॉर्मेट आणि फॉर्म्युला वेगवेगळा आहे. कळलं का काढायचा? आता इक्वेशन ऑफ प्लेन आपल्याला काढायचं आहे, पण इथे कसं आहे, हा कोणासाठी करायचा आहे आपला, इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन. आता इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स राहायला पाहिजे and passing from origin. आता बघा हे महत्वाचं आहे की आपण जो इक्वेशन ऑफ प्लेन काढणार आहे तो कशाच्या बेसवर काढणार आहे की इंटरसेक्शन ऑफ टू प्लेनचा इंटरसेक्शन पाहिजे. म्हणजे असे दोन प्लेन आहे, असा एक प्लेन आहे, हा एक प्लेन आहे, हा इंटरसेक्शन आहे. ओके, नंतर तो कुठला आहे, पासिंग फ्रॉम कुठून राहायला पाहिजे, ओरिजिन पासून पाहिजे. म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट्स काय झाले, 0 0. आणि प्लेन आणि लाईन्स हा टॉपिक 3 डायमेन्शनल असतो. 3 डायमेन्शनल असल्या कारणाने याच्यामध्ये व्हेरिएबल 3 असतात आणि वेक्टर पण असतात 3. कळलं का? मग आपल्याला इकडे वेक्टर घ्यावं लागतात, वेक्टरचे कन्व्हर्जन पण शिकावं लागतं. या दोन्ही कंडिशन महत्वाचे. ओके, ते आपण सगळं बघू. आता इकडे बघा फॉर्म्युला काय याचा, जर मी a1 x प्लस b1 y प्लस c1 z प्लस d1 असं घेतलं, प्लस k इंटू a2 x प्लस b2 y प्लस c2 z प्लस d2 इज इक्वल टू 0. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे टू फाइंड द इक्वेशन. ओके, मी एक्झाम्पल वर जाण्याच्या अगोदर तुम्हाला काही कंडिशन सांगतो. इथे कसं फाइंड आउट करायचं एक मेथड बघून घ्या. फर्स्ट याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची, इक्वल टू 0 करायचा. 0 केल्यानंतर के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. के ची व्हॅल्यू निघली, परत के ची व्हॅल्यू टाकायची आणि व्हॅल्यू काढायची. एक नवा इक्वेशन बनून जाईल. कळलं का? मी परत सांगतो बघा काय करायचं. मला पहिले मी याला सॉल्व्ह करेल, याच्यामध्ये व्हॅल्यू टाकेल, व्हॅल्यू टाकून के ची व्हॅल्यू फाइंड आउट करेल. के ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर परत के ची व्हॅल्यू याच्यामध्ये टाकायची. पण आता मला तुम्ही असं विचारणार की सर जर व्हॅल्यू परत टाकायची परत काढायची असं का करायचंय? बघा एक लक्षात घ्या. पहिले आपल्याला बघायचं इथं दिलेलं आहे ओरिजिन. आता ओरिजिन मधले कोऑर्डिनेट्स आपल्याला गिवन दिलेले, तर ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय असतात रे? 0 0 0 असतात. तिन्ही कोऑर्डिनेट्स 0 असेल म्हणजे तुमचा x 0 असेल, y 0 असेल आणि z 0 असेल. तर या कोऑर्डिनेट्सने, या पॉइंट्सने तुम्ही काय काढणार? के ची व्हॅल्यू काढणार आणि के ची व्हॅल्यू काढल्यानंतर याच्यामध्ये पुट डाऊन करणार आणि नंतर तुम्हाला काय करावं लागेल बरं? त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करून आन्सर काढायचं असेल. आता हा इक्वेशन तुम्हाला एक इक्वेशन दिलेला असेल, हा इक्वेशन दिलेला असेल, या दोन्ही इक्वेशन दिलेले असतील. याच्यामध्ये x y z ची व्हॅल्यू 0 टाकायची, के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची
आणि जी के ची व्हॅल्यू फाइंड आउट झाल्यानंतर परत असा जो स्टँडर्ड इक्वेशन आहे जिथं 0 नाहीये त्याच्यामध्ये टाकायचंय, या लवकर, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट डाऊन करायची. कळलं का? समजले का? काय आलं? नाही ते रेकॉर्ड चालतं, ते बंद झाल्यावर पण चालतं. ते स्टँड बाय मोड म्हणतात त्याला, चार्जिंगने खर्च करू देत ते मोबाईल, ऑटोमॅटिक बंद होऊन जातो. इथं माईक चालू आहे, लाल दिवा चालू आहे ना. हा ओके, हे डोक्यात आलं का? आलं का डोक्यात? आता बघा, जेव्हा मी पण हा एक्स घेतोय, वाय घेतोय, झेड घेतोय, मला पहिले 0 करायचं. का 0 करायचं मी परत सांगतोय. हा ओरिजिन मधनं बनणारा प्लेन आहे, ओरिजिन मध्ये बनणारा प्लेन आहे, म्हणजे आपल्याला ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स माहित असतात. कळलं का? मग त्याच्याने आपल्याला प्लेनचं इक्वेशन काढायचंय. सो लेट्स मी तुमचे ऑप्शन दिलेले का फॉर्म्युला यूज करायचा. आता हा फॉर्म्युला म्हणजे एक इक्वेशन, दुसरं इक्वेशन. याच्यामध्ये एक अंडरस्टँड करा. मी पहिले काय करतो, डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो, फॉर्म्युला लिहितो, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट डाऊन करतो आणि एक काढतो. पण याचा अंतर डायरेक्ट करायचा. हा का? याचा अंतर डायरेक्ट करायचं. कसं करायचं बघा. फर्स्ट थिंग, मी जेव्हा आन्सर काढायचंय मला, तर मी काय करेल, पहिले इक्वेशन लिहून घेईल रे. एक्स मायनस वाय प्लस झेड प्लस 4, नंतर इकडे प्लस के लिहा, 2x प्लस वाय मायनस 2z मायनस 3 इज इक्वल टू 0. मी तुम्हाला काय बोललो होतो, ओरिजिन मधनं जात आहे म्हणजे याचे कॉर्डिनेट एक्स वाय झेड चे कॉर्डिनेट काय असतील तुमच्या, एक्स इज इक्वल टू 0 असेल, वाय इज इक्वल टू 0 असेल आणि झेड इज इक्वल टू 0 असेल. सगळ्यांची 0 व्हॅल्यू टाकून द्या. ही 0 झाली, ही 0 झाली, ही 0 झाली, 4 होऊन गेला. प्लस के 0 झाली, 0 झाली, 0 झाली, हा झाला मायनस 3 इज इक्वल टू 0. आता हा मायनस बाहेर आला म्हणजे काय होऊन जाईल, 4 मायनस 3k इज इक्वल टू 0. आता एक काम करा, या 3k ला तिकडे गेलं तर 4 इज इक्वल टू प्लस 3k होऊन जाईल आणि इकडे आला तर काय 4/3 इज इक्वल टू k ची व्हॅल्यू आपल्याला भेटली. हो का नाही? आता काय करणार, k ची व्हॅल्यू परत या इक्वेशन मध्ये टाकणार तुम्ही. मग टाका बरं, इक्वेशन मध्ये k ची व्हॅल्यू टाकली तर इकडे काय होईल बघा. आता व्हेरीफाय करायचं. k ची व्हॅल्यू टाकायची आहे. मी लिहितो x मायनस वाय प्लस झेड प्लस 4 प्लस के. काय आला तुमचा 4/3 इंटू 2x प्लस वाय मायनस 2z मायनस 3 इज इक्वल टू 0. आता याला सॉल्व करा. याला सॉल्व करणार तर काय होऊन जाईल रे, एक्स मायनस वाय प्लस झेड प्लस 4 झाला. हा मध्ये जाईल, इकडे काय होऊन जाईल प्लस, हा मध्ये गेला तर 8x/3 होऊन जाईल. हा मध्ये गेला तर काय होऊन जाईल प्लस 4y/3 होऊन जाईल. तो मध्ये गेला तर मायनस 8z/3 होऊन जाईल. आणि इकडे काय हा 3 तिकडे गेला तर काय डिवाइड होऊन जाईल, म्हणजे असं लिहू शकतो याला मायनस 4/3 मल्टिप्लाय बाय 3 असं लिहू शकतो एक सोल्युशन म्हणून. आता सॉल्व करा. एक काम करा, आता याला आणि याला कट करून द्या तर 4 होऊन जाईल. ओके, हा बघा, हा -4 हा +4 हा बी काय होऊन जाईल, कट होऊन जाईल. हे डोक्यात आला कसं कट झाला, कळलंय ना? आता पुढे बघा, मग इकडे काय होईल बरं, x मायनस वाय प्लस झेड प्लस 8x/3 प्लस 4y/3 मायनस 8z/3 इज इक्वल टू 0. आता काय करायचं रे, आता 3 डिनॉमिनेटरला आहे
तर जर 3 डिनोमिनेटरला मला कॅन्सल करायचं होतं सर थ्रू आउट द मल्टिप्लिकेशन करून द्यायचं. मग मल्टिप्लाय करा सगळ्यांना. का मल्टिप्लाय करतो? मला 3 ने पाहिजे म्हणून. मग 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा 3x मायनस 3y प्लस झेड. इथं 3 आहे म्हणून काय होऊन जाईल? हा 8x होऊन जाईल. 3 कट होऊन जाईल. इथं मल्टिप्लाय केला तर हा काय होऊन जाईल? 4y होऊन जाईल. इथं मल्टिप्लाय केला तर काय होऊन जाईल? हा मायनस 8z होऊन जाईल. आता लाईक टर्म्स आले, लाईक टर्मची ऍडिशन सबट्रॅक्शन करा. इथे काय आलं बघा, x आहे, हा x आहे. सगळं काय होईल बरं? 3x आणि 8x किती झाले रे? किती? 11x. ओके. नंतर y हा मायनस आहे, हा प्लस आहे. हा प्लस मोठ्या मधनं लहान जाईल, 4 मधनं 3 गेलं तर 1 उरेल म्हणजे प्लस y. नंतर z हा z, हा मायनस z आहे, हा प्लस z आहे. याचा मधनं गेला तर हा काय उरेल? मायनस 7z उरेल इज इक्वल टू 0. आता चेक करा इक्वेशन कुठे? काहीतरी चुकतंय का? अरे इकडे 3 लिहायचं विसरलो. इथं 3 लिहायचं विसरलो. इथे काय होऊन जाईल? हा 3 आहे, हा 8 आहे. आता 3 मधनं 8 गेले तर किती? सॉरी 8 मधनं 3 गेले तर किती होतात रे? 5 होतात. आता चेक करा हा आहे का नाही ऑप्शन मध्ये. इकडे 3 लिहायचं बाकी राहून गेला. आता बघा कोणता ऑप्शन आहे आता? 11x प्लस y मायनस 5z इज इक्वल टू 0. कोणता आहे? बी इज युअर करेक्ट आन्सर. लिहून घ्या. डोक्यात येतंय ना? कसं वाटलं? आता या अशाच क्वेश्चनला मी ना अजून शॉर्टकट ट्रिक मध्ये करून देतो. तुम्हाला एवढं आहे ना, फक्त अंडरस्टँडिंग साठी केलेलं आहे मी. डायरेक्ट इथे येणार तुम्ही, डायरेक्ट व्हॅल्यू टाकणार. एवढं पण सॉल्व्ह करायची गरज नाही, डायरेक्ट सोल्युशन येतील क्विक. ओके. पहिली प्रायोरिटी काय आपली? डायरेक्ट उचलायचं, 0 टाकायचं. आता बघा मी इथे 0 टाकेल, 0 टाकेल, 0 टाकेल. हा 0 टाकल्यानंतर 4 येतोय बरोबर. 4 प्लस k इंटू. आता इथं 0 टाकला हा 0 होऊन जाईल, इथं 0 टाकला हा 0 होऊन जाईल, इथं 0 टाकला 0 होऊन जाईल, हा होऊन जाईल 1. मग इथं 1 लिहितो इज इक्वल टू 0. लक्षात काय केलं मी? बघा आपण एवढं लिहिलं, त्याचं खालती हे लिहिलं, डायरेक्ट आता सोल्युशन मध्ये आन्सर टाकलं डायरेक्ट. मग मला काय भेटलं? k ला तिकडे पाठवा, नाही तर 4 ला तिकडे पाठवा, म्हणजे k इज इक्वल टू -4 होऊन जाईल. हो का नाही? आता k ची व्हॅल्यू कुठे टाकायची रे? या दोन्हीच्या इक्वेशन मध्ये, त्या फॉर्मॅट मध्ये. मग काय करणार? ते झालं, लिहिलं गेलं ते. नाही लिहिलं गेलं असेल तर लिहा तुम्ही. आता इकडे लक्ष द्या बाकीच्यांनी. मग मी काय करणार आहे? मग पहिला फॉर्मॅट काय? x प्लस 2y प्लस 3z प्लस 4 इज इक्वल सॉरी प्लस k. आता k च्या जागेवर तुम्हाला काय टाकायचं आहे? -4 इंटू हा फॉर्म्युला 4x प्लस 3y प्लस 2z प्लस 1 असं लिहायचं आहे इज इक्वल टू 0 असेल तुमचा. आता इकडे -4 मध्ये गेला तर करा x प्लस 2y प्लस 3z प्लस 4. आता याला मध्ये टाका, हा मायनस आहे हा प्लस आहे, म्हणजे हा प्लस मायनस -16x होऊन जाईल. हा मायनस हा प्लस -12y होऊन जाईल. हा मायनस हा प्लस -8z होऊन जाईल. हा मायनस हा प्लस -4 इज इक्वल टू 0 असं होईल. आता बघा काय होईल बरं? हा x आणि हा x, हा मायनस आहे हा प्लस आहे, तर काय होईल बरं इकडे? याचा म्हणणं हा सबट्रॅक्ट होईल, म्हणजे काय होऊन जाईल? -15 बरोबर. बरोबर, मोठ्या मधनं लहान जाईल, मोठ्याचा सिम्बॉल लागेल. ओके, म्हणजे साईन लागेल. हा झाला 2 आणि हा प्लस मायनस आहे. आता 12 मधनं 2 गेले किती झाले? 10y, पण मोठ्याची साईन मायनस आहे तिकडे मायनस. नंतर z मध्ये बघा हा 8 आहे हा 3 आहे, तर किती झाले? 5 -5z. हा प्लस हा मायनस दोन्ही काय होऊन जातील? कट होऊन जातील इज इक्वल टू 0. तुमचं आन्सर आता आलं. पण बघा ऑप्शन मध्ये आहे का चेक करा. ऑप्शन मध्ये नाही. मग काय काय बाकी आहे?
यांचा म्हणणं -5 काढून घ्या. -5 जर मी काढला तर इकडे काय होऊन जाईल रे 3x प्लस मायनस काढला तर सगळे प्लस होऊन जातील प्लस 2y इकडे काढला तर प्लस z इज इक्वल टू 0. हा तिकडे गेला तर डिवाइड होईल म्हणजे तुमचं इक्वेशन आला 3x प्लस 2y प्लस z इज इक्वल टू 0. जस्ट सी कोणता आहे बी आहे. सो बी इज युअर करेक्ट ऑप्शन. कळलं का? सेकंड टाइपचा जो शॉर्टकट ट्रिक आहे ती कशी आहे. फर्स्ट आपल्याला इक्वेशन ऑफ प्लेन दिलेला असेल पण जो हा इक्वेशन ऑफ प्लेन असेल याची कंडिशन कशी असेल नीट लक्षात घ्या. पॅरलल असेल अँड इक्विडिस्टन्स असेल. आता इक्विडिस्टन्सचा अर्थ काय. जर असे पॉइंट आहे कोऑर्डिनेट्स आहे दोन्हीचे पॉइंटचं डिस्टन्स सारखं असेल असं आपण सांगू शकतो. डिस्टन्स सेम आहे दोन प्लेन आहे त्यांचं डिस्टन्स सेम आहे पॅरलल आहे. क्लिअर आहे ना. पॅरलल सांगितलं तर इक्विडिस्टन्स असतं लक्षात घ्यायचं का. दोन प्लेन एकमेकांच्या इक्विडिस्टन्सवर आहे म्हणजे एकमेकांच्या अंतरामध्ये आहे सेम अंतरामध्ये. जर ते आपल्याला सांगतील या पॉइंटला काढा या ओरिजिनला काढा ते असं पण सांगू शकते याला काढा कोणत्याही याला काढायला सांगू शकतात. आता बघा जर पॅरलल आणि इक्विडिस्टन्सचा फॉर्म्युला आला तर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. आता पॅरलल राहतं तेव्हा काही गोष्टी ना चेंज नाही होत जसं x, y, z यांची व्हॅल्यू कधी चेंज नाही होणार. इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू z ची व्हॅल्यू दोन्ही इक्वेशन मध्ये पॅरलल कसं काय समजायचं की दोन्ही इक्वेशनचे जे कोएफिशियंट सारखे राहतील इक्वेशन स्टार्टिंगला सारखं राहील. जसं एक एक्झाम्पल घेऊ आपण. Equation of plane is parallel to the planes 2x plus y plus 4z plus 7 is equal to 0 and 2x plus y plus 4z इथं z लिहून दिलं इथं 7 आहे plus 5 is equal to 0 from them is. आता आपल्याला काढायचं आहे. फर्स्ट बघा मी हे याचं एक्झाम्पल यासाठी लिहिलं. हे पहिलं बघा आणि हे पहिलं बघा दोन्ही सारखं आहे. मी तुम्हाला एक्झाम मध्ये जर तुम्हाला इंग्लिश जास्त हे समजत नसेल प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही काय करायचं फक्त इक्वेशनला बघायचं दोन्ही सारखे दिसत आहे का. सारखे दिसत असतील आणि हा दुसरा हा जो आहे हा वेगळा असेल तर तो कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा असतो ax प्लस by प्लस z याच्यामध्ये चेंज नाही होत. फक्त चेंज काय होतो प्लस d1 बाय d2 बाय 2 याचा तुम्हाला ऍव्हरेज घ्यावा लागतो इज इक्वल टू 0. एवढा हा तुमचा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलाचा तुम्हाला यूज करायचा असतो याच्यामध्ये. पण कसं काय व्हेरीफाय करणार दोन्ही इक्वेशनचे पहिले ती 3 टर्म असेल ना ते सारखे असेल म्हणजे ते पॅरलल आहे म्हणजे सारखे असतील. लक्षात घ्या का परत सांगतो पॅरलल आले तर इक्वेशन सारखे असतात माहिती आहे ना तुम्हाला. स्लोप सारखा असतो. मी तुम्हाला मागे पण बोललो होतो स्लोप पॅरलल लाईन्सचे स्लोप इक्वेशन सारखे असतात. आलं लक्षात. आता आणि इंटरसेक्शनचा इन्व्हर्स आणि मायनस असतो माहिती ना. इंटरसेक्शनचे स्लोप जो असतो तो इन्व्हर्स आणि मायनस असतो. याचा स्लोप कसा असतो सेम असतो. पॅरलल लाईनचा स्लोप सारखा असतो. सेम कर्वचा स्लोप पण सारखा असतो. लक्षात आलं का. म्हणजे इक्वेशन दोन्हीचे कसे असतील सारखे असतील. आलं लक्षात. मग बघा आता इकडे हे झाल्यानंतर हा तुमचा d1 घ्यायचा हा तुमचा d2 घ्यायचा सिंपल आहे. मग घ्या फॉर्मॅट मध्ये ठेवा आणि त्या इक्वेशन काढा तुमच्या याच्यामध्ये इक्वल टू 0. आता तुम्हाला यांच्यापैकी एक आन्सर काढायचा आहे. आता तर सिंपल आहे. पहिले चेक करून घ्यायचं ऑप्शनला चेक करून घ्यायचं. हा प्लस आहे हा प्लस आहे
इथं मायनस वाला कोण दिसतोय का? हा दिसतो, हा कट होऊन जाईल. अलग लक्षात. जर अशामध्येच आन्सर दिसलं नाही तर कट करून मोकळं व्हायचं. इथं पहिली शॉर्टकट ट्रिक तुम्हाला माहित पाहिजे की ऑप्शनला बघून घ्यायचं काही चुका होत आहे का, हा चेक करायचं. नंतर तुम्हाला एकच गोष्ट बघायची की ऍव्हरेज, पहिले तर हे चेक करायचं, मायनस मायनस हा फॉर्म्युला मध्ये ठेवायचा. तुम्हाला दिसतं हा मायनस, हा प्लस आहे, हा प्लस आहे, हा बी प्लस आहे, हा बी प्लस आहे, हा बी प्लस आहे, हे सगळे प्लस प्लस आहे. मग इकडे प्लस वाला जो असेल तो तुमचा आन्सर असेल. हा इकडे मायनस आला तर हा कट होऊन जाईल. हा मायनस झेड आला हा पण तुमचा कट होऊन जाईल. इथं अजून काही मायनस येतोय का? नाही. बस आता या दोन पैकी एक आन्सर असेल तुमचा. तर तुम्ही काय करणार, तुम्ही आला आता तुम्ही इथं बघून घेतलं हे सारखं आहे, मग तुम्ही काय करायचं, या डिस्टन्सला बघायचं D1 D2. आता दोन्हीचा हा D1 हा आहे, हा तुमचा D2 आहे, म्हणजे 7 + 5/2 म्हणजे 12/2 म्हणजे किती झाला तुमचा 6. मग 6 कुठे, 6 कुठे बघा, लास्ट ऑप्शन डी मध्ये. मग दिस इज युअर राईट आन्सर. इझी ना, हो का नाही? तुम्हाला इक्वेशनने सॉल्व्ह करायचं, इक्वेशनने पण सॉल्व्ह करू शकतात. 3 टर्म ॲज इट इज ठेवायचे. 2x + y + 4z + D1 तुमचं 7 + 5/2 = 0. याला तुम्ही सॉल्व्ह करा, तुमचं सेम आन्सर तुम्हाला दिसून जाईल आणि तुमचा आन्सर इकडेच भेटून जाईल. तुमचं आन्सर आलं डी ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन. आलं लक्षात? देखो भाई अभी क्या करना है, बोलो काय करायचं सांगा. आता फर्स्ट, जर आपल्याला डोकं आहे पॅरलल सांगितलेलं आहे, पॅरलल सांगितलं याचा अर्थ हा इक्वेशन सारखा असेल. आपल्याला हे 3 पॉईंट ॲज इट इज भेटून जातील. बघा नीट लक्षात घ्या. याचा कन्व्हर्जन मध्ये दिलं असेल, शॉर्टकट ट्रिक्स आपल्याला माहिती आहे. हा इक्वेशन आणि हा इक्वेशन दोन्ही सारखे राहतील आपल्याला माहिती. तुम्ही नाही पण केलं, तुम्हाला पाहिजे फक्त हा 3 आणि हा 7. पण काय करणार, कंडिशन्स आहे. तुम्हाला पहिले एक वेळा कंपॅरिझन करून दाखवून देतो. हा जो फॅक्टर असेल याचं कन्व्हर्जन एक वेळा शिकून घ्या. नाही पण शिकलं तरी काय प्रॉब्लेम नाहीये, पण याला पाहिजे वेक्टर मध्ये. लक्षात, कारण डॉट प्रोडक्ट आहे, हा पण वेक्टर आहे, हा पण वेक्टर आहे. हा सिंपल एक्स वाला वेक्टर असतो, xi + yj वेक्टर प्लस ck वेक्टर, हा p म्हणजे असतो. मी त्याला कन्व्हर्जन पण करून दाखवेल, पण एक शॉर्टकट ट्रिक बघा. इथे काय आता सिंपल आहे, हा इकडे आला तर मायनस होईल, म्हणजे तुमचा D1 भेटला -3, बरोबर. मग तुमचा D1 काय भेटला -3. ओके, हा 7 इथं आला या साईडला, तो पण मायनस. हा तुमचा भेटला -7. या दोन्हीचं ऍडिशन करणार तर मायनस होऊन जाईल ना. मग /2 तर आन्सर काय आला -10/5. आन्सर सॉरी 10/2 तर आन्सर आला -2 सॉरी -5. सो युअर आन्सर इज -5. आता बघा, तुम्हाला मी काय बोललो होतो, जर इथं पॅरलल सांगितलंय, तुम्हाला हा माहिती बी नसेल तरी याला बघून घ्यायचं, हे सेम टर्म चेक करायची. बघा भाऊ, हा मायनस आहे, हा प्लस वाला कट होऊन जाईल, हा प्लस वाला बी कट होऊन जाईल, बरोबर. आता बघा कुठे -5 आहे, ये दोन्ही तर करेक्ट आहे, पण -5 इथं +5 इथं -5 आहे. तुमचं करेक्ट आन्सर आला हा, हो का नाही? डोक्यात येतंय. पण जर ज्या स्टुडंटला हे कन्व्हर्जन नाही माहिती पण शिकून देतो, काही प्रॉब्लेम नाहीये, कन्व्हर्जन पण करून घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. पण पॅरलल दिलेला असेल तर हे यूज करायचं. आलं लक्षात? आता पुढच्या क्वेश्चन मध्ये ना हे काढावं लागेल आपल्याला, हे महत्वाचं आहे. याचं कन्व्हर्जन पण तुम्हाला शिकून देतो, पण याचा आन्सर काढता येईल ना तुम्हाला. इक्विडिस्टन्स वाला जो फॉर्म्युला असेल तो यूज करायचा, डायरेक्ट D1/D2/2 करायचं. काय चेक करायचं मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त हा जो डिफरन्स आहे, ऍव्हरेज आहे, हा ऍव्हरेज चेक करायचा असतो, आणि हे करेक्ट आहे का नाही, इक्वेशन सोबत करेक्ट आहे का नाही चेक करा. आलं लक्षात? बघा P जो असतो ना तो काय असतो तुमचा, xi वेक्टर प्लस yj वेक्टर प्लस zk वेक्टर, हा असतो. जर मी P डॉट जो गिवन वेक्टर आहे तो घेतला, ओके, P डॉट एक वेक्टर दिलेला आहे,
ते दोन्हींचं जर मी या दोन्हींचं जर मी प्रोडक्ट केला म्हणजे कोणासोबत करायचं आहे, एक घेतला मी 3i वेक्टर मायनस असं लिहितो xi वेक्टर प्लस yj वेक्टर प्लस zk वेक्टर, हा तुमचा p झाला, इनटू डॉट प्रोडक्ट आहे कोणासोबत 3i वेक्टर मायनस 4j वेक्टर प्लस k वेक्टर असं असेल. तर लक्षात घ्या डॉट प्रोडक्ट मध्ये आय वेक्टर कॅन्सल होऊन जातो माहिती ना, म्हणजे i इंटू आय 1 होऊन जातो. आलं लक्षात. तर आता इकडे करायचं i इंटू आय 1 होऊन जाईल म्हणजे हा 3x होऊन जाईल, याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन 3x, हो का नाही. नंतर हा मायनस आहे, हा प्लस आहे. आता लक्षात घ्या हा जे इंटू जे 1 आणि हा 4, हा -4 आणि हा -4y होऊन जाईल, बरोबर. म्हणजे या दोन्हींचं प्रोडक्ट हा आला. नंतर याचा आणि याचा प्रोडक्ट के कट होऊन जाईल, हा प्लस येतो 1 आहे म्हणजे प्लस जे होऊन जाईल इज इक्वल टू 3. तुमचा हा इक्वेशन बनला. हा इक्वेशन बनवायची टॅग शिकून घ्या, कारण आता त्यांनी कामात आली, कारण हा इक्वेशन सारखा असतो म्हणून काय प्रॉब्लेम नाही झाला. पण जो पुढचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आहे ते सेम टाईपचे क्वेश्चन दिलेले आहे, फक्त तिकडे डिस्टिंक्ट पॉईंट आहे, वेगळे पॉईंटचं असतं, वेगळी ओरिजिन असते, ओरिजिन नाही दिलेली राहते. तिकडे दुसऱ्या पॉईंटवरचे आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे असतो, इक्वेशन फाइंड आउट करायचं असतो. यासाठी आपण बघू. याच्यामध्ये कोणाला डाऊट नाही काढतंय तसं. मग हा इक्वेशन चे कम्पॅरिझन करा. हा बघा हे आणि तो इक्वेशन सारखा आहे का नाही. इकडे पण 3x - 4y + z आहे, तिकडे पण आहे 3x - 4y + z. आलं लक्षात. डाऊट आहे कोणाला? डाऊट असेल तर विचारून घ्या. थर्ड टाइप इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट्स. आता इक्वेशन ऑफ प्लेन जे असेल ते पासिंग करताय कोणत्या तरी एका पॉइंट मधनं. अशा टाइमला काय करायचंय, व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते बघा. सगळ्यात इझी, याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त व्हॅल्यू पुट डाऊन करून द्यायची. फक्त कोणताही एक इक्वेशन घ्यायचा, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट डाऊन करायचं आणि तो व्हेरीफाय करतोय का नाही ते चेक करायचं. फक्त एकच गोष्ट करावं लागेल, तुम्हाला जे क्वेश्चन दिले असेल त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट डाऊन करावं लागेल, बस एवढंच. आता बघा कसा क्वेश्चन याच्यामध्ये 0. ओके, दिस आर द ऑप्शन्स. ओके, असा क्वेश्चन आला. फक्त एकच काम करायचं, यांना बघायचंच नाही, या क्वेश्चनला बघायचं. याला हे जे कोऑर्डिनेट्स आहे याच्यामध्ये टाका, याच्यामध्ये टाका, याच्यामध्ये टाका. याच्यामध्ये जर मी टाकली व्हॅल्यू ती 0 होते का नाही चेक करा. नाही होत असेल पुढे जा. याच्यामध्ये टाकल्यानंतर 0 होते का नाही चेक करा. याच्यामध्ये टाकतं की 0 होते का नाही चेक करा. ज्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्यानंतर 0 झाली तो तुमचा करेक्ट आन्सर असेल. दॅट्स इट. जसं मी पहिला क्वेश्चन घेतो, एक वेळ ट्राय करू आपण. पहिला क्वेश्चन काय येतो, जर मी इथे लिहिलं ठीक आहे. आता 2x(x2) इथं y हा z टाकतो. 4 इंटू असं एक वेळ इक्वेशन लिहितो 2 -7 -3 -5 4 -9 इज इक्वल टू 0 असं लिहिलेलं आहे. हां, आता एक काम करा, याचं काय 8 मायनस 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 प्लस 21 हा होऊन जाईल तुमचा -20, हा होऊन जाईल तुमचा -9 इज इक्वल टू 0. ओके, आता चेक करा. हा आणि हा याचं आणि याचं आन्सर काय येईल -1 होऊन जाईल, बरोबर ना. नाही तर याचं ॲडिशन काय होऊन जाईल बरं 29. याचं ॲडिशन -29 इज इक्वल टू 0. येस, इट इज इक्वल टू 0. हा 0 इज इक्वल टू 0. व्हेरीफाय होतं का? हो. सो फर्स्ट आन्सर इज अ करेक्ट आन्सर. नो नीड टू गो डाऊनवर्ड. चेक करा, जर मी काय 3 टाकला, इथं 3 टाकला, हा प्लस आहे. मग हे थोडं बेसिक कन्सेप्ट अजून. जर इकडे प्लस आहे सगळे आणि हा मायनस नाहीये, प्लस आहे सगळे, आन्सर तर मोठं जेव्हा प्लस आहे 0 होणार का, म्हणजे हा कट होऊन जाईल. बघत होते का? थोडं बेसिक कन्सेप्ट ऑफ द ॲडिशन सबस्ट्रक्शन.
ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. सो हिअर खूप चान्सेस आहे, करून बघू आता. पण हा प्लस प्लस आता कट होऊन जाईल. जर मी हे कॉर्डिनेट्स टाकले, हे 3 कॉर्डिनेट ते प्लस आहे, हे पण प्लस आहे, तर सिंपल आहे, तो 0 होणार नाही. बरोबर. मग माझ्याकडे ऑप्शन काय, हे 2 आहे. मग या दोन्हीमध्ये मी कसं काढतोय, कसं त्याला छाटतोय, मी कसं कट करतोय ऑप्शनला, ते पण लक्षात ठेवा का, खूप महत्वाचं आहे. हे टॅग तुम्हाला यायला पाहिजे एक्झामच्या टायमाला, कळलं का. जर तुमचे ऑप्शन कमी होऊन गेले तर तुमची व्हॅल्यू थोडे कॅल्क्युलेशन कमी होऊन जातील अजून, कळलं ना. प्रत्येकामध्ये व्हॅल्यू नाही टाकत बसायची, चेक करायचं की कट होतं का नाही. आता लक्षात घ्या, हे दोन्ही आले, हे दोन्ही आल्यानंतर मग मी याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून बघतो 2y. आता y ची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे 4 झाला, मायनस z ची व्हॅल्यू काय आहे 2 आहे, 5 2 जा 10 म्हणजे मायनस 10. इकडे 4 सॉरी चुकलं, y ची व्हॅल्यू किती रे 2 आहे म्हणजे 4 होईल, मायनस z ची व्हॅल्यू 4 आहे, 4 5 जा 20 होऊन जाईल. इकडे प्लस 15 इज इक्वल टू 0. आपल्याला फक्त y आणि z आहे. y आणि z का बरं रे, रिझन बघा याच्यामध्ये ऑप्शन मध्ये y आणि z का बरं, सिंपल आहे, तो x ऍक्सिस वर आहे म्हणजे तो 0 असेल, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल का, नाही भेटणार, कळलं ना. एक लक्षात घ्या. मग इथं बघा, हा झाला तुमचा हा झाला 19. ओके, मायनस 20 प्लस 19 विच इज नॉट इक्वल टू 0, पॉसिबल नाही. हा आन्सर येतो -1 विच इज नॉट इक्वल टू 0. मग हा तुमचा चुकला. मग उरला काय, हा तो नसेल, सिंपल आहे. ठीक आहे, नसेल एक वेळा व्हेरीफाय तर करू. तुम्हाला वाटतं की नसेल, ठीक आहे, जस्ट व्हेरीफाय दिस थिंग्स. ओके, याच्यामध्ये एक आपण z ची x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू 2 टाका म्हणजे 4 होऊन जाईल. ओके, मायनस 4 टाकला तर 20 होऊन जाईल. ओके, आणि नंतर हा प्लस 16 होऊन जाईल इज इक्वल टू, बघा 0 होतो का नाही चेक करू. हा बघा, हा प्लस काय होऊन जातो 20, मायनस 20 प्लस 20 इज इक्वल टू 0. हो 0 झाला. मग हा व्हेरीफाय होतोय, हो का नाही. मग हा तुमचा करेक्ट आन्सर झाला. व्हेरीफाय पण केलं आणि सगळ्यांना इलिमिनेट केलं. सगळ्यांना इलिमिनेट करायची मेथड पण आठवून ठेवायची की इलिमिनेट व्हायला पाहिजे क्वेश्चन्स, कळलं ना. मी काय बोललो तुम्हाला, कोणतंही एक घ्या, जो इझी वाटेल तो घ्या, याला घ्या, ठेवा आणि आन्सर काढा. व्हेरीफाय होतं का नाही चेक करा, ते तुमचा आन्सर असेल. चेक करून बघू. पहिले तर बघा, पहिली कंडिशन मी पहिले सांगतो, सगळे प्लस प्लस वाले बघा. जर मी हा निवडला तर मी पहिली प्रायोरिटी काय बघेल, सगळे प्लस व्हायला पाहिजे. सगळे प्लस वाले असतील ते सगळे कट होऊन जातील, समजताय का नाही. सगळे प्लस वाले असतील ते कट होऊन जाईल. जर मी हा घेतला तर रे इथं प्लस वाला पण चेक करावा लागेल मला. मी -1 जर घेतला, मी प्लस वाला पण चेक करेल. तिन्ही मायनस आहे, आता लक्षात घ्या, तिन्ही मायनस आहे ते पण चेक करेल मी. तिन्ही मायनस आहे ते पण चेक करेल. आणि एक वेळा सगळ्यात इझी वाला पॉझिटिव्ह वाला बघायचं, आणि इथं पॉझिटिव्ह आहे. आता पॉझिटिव्ह सोबत मी ऍड करून दिलं सगळ्या पॉझिटिव्ह टर्मला, लक्षात घ्या का, सगळ्या पॉझिटिव्ह टर्मला ऍड करून दिलं तर ते काय होऊन जाईल बरं, तो 0 तर नाही बनणार, 0 पेक्षा मोठा नंबर बनेल, सिंपल गोष्ट आहे. अजून एक आहे, सपोज मी सगळे मायनस घेऊन घेतलं, सगळे मायनस मध्ये पण सिंपल गोष्ट आहे. प्लस मध्ये जर मी सगळे मायनस व्हॅल्यू टाकून दिले तर ती ऑब्वियस गोष्ट आहे, 0 तर बनणार नाही, ती एक तर खूप लहान बनून जाईल, एक तर मोठीच बनेल, कळलं ना. डोक्यात येतोय का. आता बघा काय होणार बघा, जर मी हा घेतला इथे याला प्लस मध्ये टाकलं तर तो 0 कधी बनणार नाही, म्हणजे हे 2 कट होऊन जातात, एलिमिनेट होऊन जातात. एलिमिनेट झाल्यानंतर मी टाकून बघेल, याच्यामध्ये 1 टाका, 1 टाकल्यानंतर 3 - 4 + 1 इज इक्वल टू 0 होतो का नाही चेक करा. हा होतोय -4 + 4 इज इक्वल टू 0. हे दोन्हीचे ऍडिशन 4 होऊन जाईल, म्हणजे काय झाला तुमचा 0 येतोय, म्हणजे फर्स्ट इज द करेक्ट आन्सर. नो नीड टू गो हिअर, सो इट इज युअर रॉंग आन्सर. जायचीच गरज नाही पुढे, कळलं ना, समजलं का. सी ऑप्शन नाही, पण मी काय म्हणतोय सी ऑप्शन मध्ये का टाकून बघू. 3 - 4 + 1 हा ना रे, पण 0 होतोय ना, 2 पॉइंट आ गए. ठीक आहे, एकच आन्सर काढायचा प्रयत्न करू आपण, निघतो का नाही. आता चला 2 आन्सर येऊन गेले आपले, एक वेळा चेक करू आपण. 2 आन्सर आले सपोज. आता याला पण 0 येतोय,
याला पण 0 होतोय, हा पण आपल्याला देतोय 3 - 4 + 1 देतोय, म्हणजे हा पण 0 होतोय, 0 = 0. हा पण व्हेरीफाय करतोय आणि हा पण व्हेरीफाय करतोय. जर दोन्ही व्हेरीफाय करायचं असेल तर आता काय करू, एक वेळ परत त्यानं -1 सेकंड टर्म टाकून बघू. सेकंड टर्म टाकल्यानंतर तो चेंज होईल ना, एक वेळ बघू. जर चेंज झाला तर ठीक आहे, एकच आन्सर देईल. नाही झाला तर परत मग थर्ड टर्म टाकून द्यायचं. ओके, टाकून बघू. चला, 3 हा -4 राहील कारण हा झेड आहे ना, -1च आहे, आणि हा +1. ओके, पहिला आन्सर करेक्ट आहे. याच्यामध्ये चेक करू. हा पहिला आन्सर तर परत व्हेरीफाय झाला, डबल व्हेरिफिकेशन. ओके, डबल व्हेरीफाय झाला. मी सी साठी बघतो, सी मध्ये व्हॅल्यू टाका. y ची व्हॅल्यू -1 आहे म्हणजे -3 होऊन जाईल. ओके, याची व्हॅल्यू 1, झेड ची व्हॅल्यू ॲज इट इज 4 राहील. हा +1 आहे तर याचा नॉट इक्वल टू 0. का बरं, कारण हा होऊन जाईल तुमचा -7 + 1 विच इज नॉट इक्वल टू, म्हणजे -6 आन्सर येईल, विच इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे सी इज नॉट युअर आन्सर. आलं लक्षात? आता चेक करा, व्हॅल्यू टाका, 0 होतं की नाही. ओके, हे बघा, हा परत प्लसवाला आला, प्लसवाला आता हा कट होऊन जाईल, 3 प्लसवाला आले. ओके, लक्षात घ्या प्लसवाला का करतोय, हे जर प्लस असतील ना कधी पण लक्षात घ्या तो 0 होणार नाही, हे माहित आहे का? समजतं सगळ्यांना? जर हे सगळे प्लस आहे, जर मी इथे प्लस मध्ये टाकून दिलं ना तर 0 कधीच होणार नाही, कारण एक तर तो मोठा नंबर बनेल ना, दोन संख्यांची ऍडिशन जे असते ती मोठी असते 0 पेक्षा. लक्षात घ्या, मायनस इज द मस्ट बी देअर. ओके, याच्यामध्ये y ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे, 2 4 झाला, हा 4 आहे, हा होतोय, हा व्हेरीफाय होतोय. ओके, आता चेक करा, याच्यामध्ये y ची व्हॅल्यू काही 2 टाका, 6 झाला, 6 - 4 इथं 6 - 4 तुमचा किती आन्सर येतो, 2 आन्सर येतो, विच इज नॉट व्हॅलिड. ओके, y ची व्हॅल्यू किती तुमची 2 आहे, 2 मधनं 3 पण गेला, हा मायनस मध्ये आन्सर देईल म्हणजे 0 झाला, तुमचा सेकंड आन्सर इज द करेक्ट वन. इझी आहे का? येईल ना? समजतंय का सगळ्यांना? कसं असतं बघा, इक्वेशन ऑफ प्लेन, याचा जो इक्वेशन ऑफ प्लेन राहील तो कसा राहील बघा, x/a प्लस y/b प्लस z/c इज इक्वल टू 1. काय लक्षात ठेवायचं, डिनोमिनेटर मध्ये आपले कोऑर्डिनेट्स ठेवलेले असतात, हे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे असतात आपल्याला. बघा, आपल्याला इक्वेशन दिलं असेल त्या इक्वेशन वरनं आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते, आणि त्या साईडला 1 पाहिजे. ही एक ट्रिक आहे, खूप महत्वाची ट्रिक आहे. याला लेंदी मध्ये सॉल्व्ह, म्हणजे याला जर सॉल्व्ह करायला खूप लेंदी होऊन जातो. याला सॉल्व्ह करण्यासाठी ही ट्रिक आठवून ठेवायची. फक्त तुम्हाला काय करायचंय, खालती इथं 1 आणायचं आहे. इथं 1 आणण्यासाठी ज्याच्याने डिवाइड करता येईल त्याच्याने डिवाइड करून मोकळं व्हायचं. कळलं का? तो जो डिवाइड केलेला आन्सर असेल तो तुमचा आन्सर असतो. कळलं? ओके, चेक करू कसं करा. आता याला यात यूज करू आपण, एक्झाम्पल घेऊन घेऊ. ओके, आता अशा टाइमला काय करायचं, एक फर्स्ट थिंग याला तिकडे पाठवायचं, या कंडिशन मध्ये आणायचं मला, x y z हे वेगवेगळे करायचे. आता इथे काय करायचं बघा, मी पहिले तुम्हाला एक वेळा शिकवून देतो, स्टँडर्ड फॉर्म मध्ये अंडरस्टँडिंग करून देतो, मग नंतर मी काय करतो, हे जे ट्रिक डायरेक्ट अप्लाय करायचं. थोडे मेथड्स आहे ना थोडे कमी करायचा प्रयत्न करा, कारण डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन होऊन जातात. जसं मी लेंदी जातो थोडं त्याला थोडं अजून कमी करून देतो दुसऱ्या स्टेप मध्ये. कळलं ना? इथं मी तो थोडं इलेबरेट मोड मध्ये दाखवतो, थोडं मोठं दाखवतो, नंतर आपण ते तिकडे यूज करू. डायरेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. पहिले काय करतो, 2x - 3y प्लस 4z, आणि हा 24 ला तिकडे घेऊन जायचा, हा 24 झाला. पण प्रॉब्लेम असा आहे, मला इथं 1 पाहिजे, तर मला 24 ला 1 करायचं आहे. जर मला 24 ला 1 करायचं आहे तर मी सगळ्यांना कशाने डिवाइड करेल, 24 ने. यू जस्ट अंडरस्टँड, मी जर याला 24 ने डिवाइड केलं, याला 24 ने, याला 24 ने, याला 24 ने, याला 24 काय होऊन जाईल, हा 1 होऊन जाईल, बरोबर का नाही? ओके, हा 1 जा, हा 12 होऊन जाईल, म्हणजे x/12 तुमचा हे का आलं, मायनस हा 1 जा, हा तुमचा 8 जा, म्हणजे y/8 झाला. नंतर प्लस हा 4 1 जा, दिस इज 6 जा, येस ऑर नो, 6 जा असतो ना,
ओके 6 झाल्यानंतर Z/6 तुमचा झाला इज इक्वल टू तुमचा इकडे 1 झाला. ओके आता याच्यामध्ये चेक करा तुमचा A, B आणि C बरोबर. आता तुमचा A किती झाला रे 12. आता B कोण सांगेल सांगा बरं. B इज नॉट 8 नाही हा -8 आहे. का रिझन सांगतो इथं प्लस फॉर्मेट मध्ये असतो. हा बघा प्लस फॉर्मेट आहे तर इकडचा जो मायनस आला तो इथे खालती देऊन द्यायचा. कळलं का खाली देऊन द्यायचा म्हणजे हा -8 होऊन जाईल आणि तुमचं थर्ड काय असेल 6 असेल बस. आता हे 3 कोऑर्डिनेट बघा कुठे 12 -8 and 6 12 -8 and 6 इज युअर आन्सर. मी तुम्हाला मागे याचं एक ट्रिक सांगितली होती की मला इकडे इक्वेशन पाहिजे कारण आपल्याला कोऑर्डिनेट्स पाहिजे तर इक्वेशन पाहिजेच. तर इथं अशा टायमाला काय करायचं डायरेक्ट xi मल्टिप्लाय. आता x सोबत याचा कोएफिशियंट घेऊन घ्यायचा. x हा 1 आहे म्हणजे x झाला. y सोबत हा -2 घेऊन घ्यायचा -2y. याच्यासोबत 3z घेऊन घ्यायचा +3z आणि इज इक्वल टू 12 करून घ्यायचं. झालं तुमचं इक्वेशन बरोबर ना. मागे मी तुम्हाला कन्व्हर्जन शिकवलं आता डायरेक्ट करतोय त्या कन्व्हर्जनला. मी काय केलं याच्यामध्ये याला आपल्याला स्टँडर्ड म्हणजे एक स्टँडर्ड वेक्टर फॉर्म मध्ये घ्यायचा असतो आणि याला डॉट प्रोडक्ट करायचा असतो. बघा लक्षात घ्या पी डॉट प्रोडक्ट असं लिहिला असेल पी डॉट प्रोडक्ट के डॉट प्रोडक्ट अशा डॉट प्रोडक्ट मध्ये दिला असेल ए दिला असेल असं जर एखादा वेक्टर दिला असेल तो स्टँडर्ड असतो. स्टँडर्ड म्हणजे एक्स आय वेक्टर प्लस वाय जे वेक्टर प्लस झेड के वेक्टर असं असतं. हा फॉर्मेट लक्षात ठेवायचं. त्याला कन्व्हर्जन शिकून घ्या. याचा कोएफिशियंट एक्स याचा कोएफिशियंट वाय याचा कोएफिशियंट झेड इज इक्वल टू 12 जो दिलेला असेल तो. आता काय करायचं इथं 12 अरे मला इथं 1 करायचं सिंपल आहे. इथं सगळ्यांना 12 ने डिवाइड करून टाका. 12 ने डिवाइड केलं तर इथं 1 होऊन जाईल म्हणजे हा काय झाला x/12 झाला तुमचा. ओके नंतर मी याला आता कन्व्हर्जन असं करतो 1 चा झाला 6 चा झाला. हा आता इकडे y/-6 करतो. बघा मी इकडे प्लसचं मायनस खालती घेऊन घेतला म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी मागे तुम्हाला हे समजत असेल तरची गोष्ट. हा मायनस कसा गेला सर हा मायनस असा जातो. हा इकडे प्लस आहे तर मी त्याचा मायनस इथं घेऊन घेतला इकडचा मायनस इकडे घेऊन घेतला. इथं प्लस आहे इथं 3 1 जा इथं 4 जा म्हणजे Z/4 झाला तुमचा इज इक्वल टू तुमचा इकडे 1 झाला. 1 2 3 आता बघा 12 - 6 and 4 12 - 6 and 4 इट्स युअर आन्सर म्हणजे डी इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर आहे काय सेम नाही होतं चेक करून घ्या. हा ओके काही सेम नाही आहे. आता अशा टायमाला तुम्हाला काय करायचं एक्स आणि वाय आणि झेडची व्हॅल्यू काढून घ्यायची. आता एक्स वाय झेडची व्हॅल्यू कशी काढतात हा लास्ट क्वेश्चन आहे आपला. पण अशा टाईपचा क्वेश्चन आला याच्यामध्ये पॅरलल लाईन कंटेनिंग राहिली आणि याच्यामधनं आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. तर या टाईपच्या क्वेश्चन मध्ये आपण काय करणार बघा. पहिले काय करायचं इथं बघायचं हा काय तुमचा x-1 आहे. आता x-1 इज इक्वल टू 0 करून घ्यायचं म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली 1 + डोकं झालं. आता इथं y आहे y इज इक्वल टू तुमचा झाला 0 काहीच नाही म्हणून त्याच्यासोबत z + 1 इज इक्वल टू 0 म्हणजे z इज इक्वल टू -1 म्हणजे तुमचे 3 कोऑर्डिनेट्स आले हा x हा y आणि हा z म्हणजे x तुमचा काय आलेला आहे 1 y तुमचा 0 आलेला आहे आणि z तुमचा -1 आलेला आहे. अशा प्रकारे काढायचं. आपल्याला कोऑर्डिनेट्स भेटून घेतले. आता जे कोऑर्डिनेट्स भेटले ते इथे यूज करून बघा. डोक्यात आलं का नाही. आता पहिल्या टर्म मध्ये टाका. पहिल्यामध्ये पहिली कंडिशन व्हॅल्यू टाकल्यानंतर चेक करून घ्यायचं आन्सर 0 येतं का नाही. ओके मी जर इकडे 1 टाकला 10 इकडे चेक करू. हा आपण इथं मी लिहिला 10 कारण 10 × 1 10 असतो. 0 × 16 0 होऊन जाईल मायनस. ओके हा -7 आणि झेड काय तुमचा -1 आहे मायनस +7 होऊन जाईल बरोबर का नाही. हो का नाही +7 होऊन जाईल. नंतर +3 आता याचा आन्सर काढून बघा विच इज नॉट इक्वल टू 0. हा बाबा 20 येतोय विच इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे हा तुमचा काय चुकीचा आहे कट होऊन जाईल. नंतर पुढे बघा याचा सेकंड मध्ये टाका. हा तुमचा 10 प्लस ओके हा 0 होऊन जाईल. हा 7 हा प्लस आहे तर हा -1 आहे तर हा इकडे आला तर काय होऊन जाईल -7 होऊन जाईल. -7 -3 आता चेक करा 10 - 10 इज इक्वल टू 0 यस
इट इज युअर करेक्ट आन्सर. व्हेरीफाय करायला दुसरीकडे बी जावं, नाहीतर मागच्या वेळेस सारखं येऊ लागेल. जर आलं मागच्या वेळेस सारखं, मग याच्यामधनं कॉर्डिनेट्स काढायचे. आता याचे कॉर्डिनेट्स पण एकोणा काढून दाखवतो बरं मला. याचे कॉर्डिनेट्स काय झालं, याचा कॉर्डिनेट x+2 आहे म्हणजे याचा -2 असेल. इथं y-1 आहे म्हणजे +1 असेल. इथं z-1 आहे म्हणजे इथं +1 असेल. हे 2 कॉर्डिनेट मला भेटले. या 2 कॉर्डिनेटचा यूज करायचा आहे. जर मी पहिले कॉर्डिनेट यूज करून जर माझे सेम 2-3 क्वेश्चन सारखे येत असेल, मी दुसरा कॉर्डिनेट यूज करेल आणि एक वेळा व्हेरीफाय करेल. एक वेळा याच्यामध्ये चेक करून बघू. 10 हा झाला 10 झाला. नंतर हा -16 आहे, y हा 0 आहे. ओके, हा मायनस आहे, हा प्लस तुमचा झेड होऊन जाईल. झेड म्हणजे किती, सॉरी 7 होऊन जाईल, +7 होऊन जाईल. -3 इज इक्वल टू 10 हा 17 -3 म्हणजे किती झालं तुमचे 14. सो 14 इज विच इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे हा पण तुमचा कट होऊन जातो. म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये समजून जातं. दुसरा बघून घ्या. 10 -16 हा चालला जाईल. हा -7 होऊन जाईल, हा +7 होऊन जाईल, +3 होऊन जाईल. सॉरी, आता इकडे काय आहे 13 - 7. 13 - 7 म्हणजे किती रे, 6, which is not equal to 0. means your second is your correct answer.